जीवन एक संघर्ष आहे. नेहमी आपल्या मनाप्रमाणे घडावं असं वाटणारा एक खडतर कठीण प्रवास. नेहमी स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, अनंत स्वप्न, अनेकांच्या तक्रारी, भविष्याची चिंता, कुटुंबाचा भार, सामाजिक प्रलोभनांची गर्दी, भूतकाळातील चुकांचा पश्चाताप, मी नेहमी पुढे कसा जाईल याची स्पर्धा, लोक काय म्हणतील, तो असाच का वागला, हे मला का सुचलं नाही, अशा अनेक प्रश्नांनी गजबजलेलं हे मैदान, जिथे स्पर्धा आहे स्वतःची स्वतःशी. कधी कधी खूप एकटं वाटतं, भीती वाटते, मन उद्विग्न होतं, सगळं नकोसं होतं, काय करावं कळत नाही. म्हणून नाईलाजानं कधी कधी टोकाचा निर्णय घेतला जातो. पण अशा या संघर्षात अनेक प्रश्न, अनंत चिंता, अनेक समस्या नष्ट करण्यासाठी माय ज्ञानेश्वरी ढाल म्हणून उभी राहते. तिच्या मांडीवर बसावं, दिव्य विचाराचं अमृतपान करावं आणि निर्भय व्हावं, असं हे आध्यात्मिक विचारांचं दिव्य शस्त्र जीवनात पुन्हा उभं राहण्यासाठी उत्साह, शौर्य आणि ताकद निर्माण करतं. म्हणून खरंच म्हणावंसं वाटतं ते हे माय ज्ञानेश्वरी.